मी सभागृहात जात असताना भास्करराव एका कर्मचाऱ्यासोबत वाद घालत होते आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत असताना त्या कर्मचाऱ्यांना असं म्हणत होते की ही व्यवस्था काय सत्ताधारी पक्षाच्या बापाची आहे का. आणि मी त्यांना सांगत होतो की भास्करराव तुमच्यासारखे ज्येष्ठ सदस्य, या सभागृहातला अनुभवी सदस्य आणि सभागृहात वारंवार नियम कायदे सांगणारे तुम्ही, डेकोरम कशी सभागृहाची मेंटेन ठेवायची हे जर तुम्ही बुद्धी लोकांना शिकवणार आहेत, तुम्ही बाहेर येऊन अशा गोष्टी बोलू नका. सत्ताधारी पक्षाचा बाप वगैरे काढू नका. तुम्ही काढलात, आम्ही काढलो, कुठंतरी या महाराष्ट्राची जी सर्वोच्च सभागृह आहे अशा ठिकाणी अशा गोष्टी होणं बरोबर नाही हे भास्कररावांना समजावून सांगत होतो. पण भास्करराव काय समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. कदाचित त्यांच्यावरील त्यांना जे अपेक्षित होतं की विरोधी पक्षनेता त्यांना मिळत नाही. सभागृहाच्या आतील जे व्यथित झालेले भास्करराव आहेत त्याचा फ्रस्ट्रेशन त्यात बाहेर जाणवलं. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असतात, पक्षपरत्वे काही विचार वेगळे असतात, पण हे करत असताना कुणाच्या पक्षाचा बाप काढायची संस्कृती या महाराष्ट्रात नाहीये. आणि त्याचीच मी समज आणि विनंती करत होतो की असं तुम्ही बोलू नका. पण भास्करराव ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. भास्करराव एक अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांना बोलत होते. ते कोणाशी तरी पत्रिका देत होते. नेमकी कोणाची होती काय होती मला त्यातलं माहिती नाही. मला केवळ ते बाप काढले हे कानावर पडल्यावर मी त्यांच्याशी बोलत होतो. आणि मला वाटतं की भास्करराव इथून पुढे समजून घेतील. अशा चुका त्यांच्यासारख्या सदस्याकडनं अपेक्षित नाहीत. भविष्यात सुधारून घेतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडे व्यक्त करतो. सत्ताधारी पक्षाचा बाप असा त्याने उल्लेख केला. त्यांच्यामुळे मला त्यांना बोलावं लागलं आणि मी ऐकून जर तसं जात गेलो असतो तर ही बोलायची त्यांचं टोन अजून वाढलं असतं. आणि आज त्यांच्या पक्षातले एक सदस्य बोलला आणि उद्या दुसरा सदस्य बोलेल. शेवटी सगळे व्यथित आहेत. महाराष्ट्रातील जनतेने ह्यांना जे वाटत होतं आम्ही परत सत्तेत येऊ, लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक मोठ्या अपेक्षा बाळगून होते, तो जनतेने जो त्यांच्या अपेक्षा भंग केले आणि इथं विरोधी पक्षनेता त्यांना जे मिळालं नाही ह्याचा कुठेतरी ह्या सगळ्याचा फ्रस्ट्रेशनचा उद्रेक तिथं मला जाणवला. मी अध्यक्ष साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे. अध्यक्ष साहेब त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. थँक्यू.